नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. काल आपण बघितलं असेल, काल 26 जानेवारी देशाचा 77वा प्रजासत्ताक दिवस जो आहे तो पार पडला. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांच्या माध्यमातून, विशेष करून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जे ध्वजवंदन जे आहे ते केलं गेलं, सलामी दिली गेली. त्यानंतर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते पार पडले. अगदी दिल्लीपासून ते प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम पार पडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील पार पडले. नाशिकमध्ये त्या कार्यक्रमाला घेऊन एक वाद झालेला आहे. वाद नेमका काय आहे? नाशिकचे जे मंत्री आहेत, गिरीश महाजन यांच्याकडून जे भाषण देण्यात आलं, त्या भाषणानंतर एक वाद झाला. तो वाद नेमका काय आहे, कशा पद्धतीचा तो वाद आहे आणि त्याला घेऊन आता काय गोष्टी पुढे आलेल्या आहेत, ह्या गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्या सोबत माधवी जाधव मॅडम आहेत, ज्या वन अधिकारी आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मॅडम, मुंबई आउटलुक मध्ये स्वागत तुमचं आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. काय झालं होतं काल? कशा पद्धतीचा तुम्ही आक्षेप घेतलेला आहे? सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय, जय ज्योतिबा आणि जय भीम. झालं, मी कालपासून सांगते की सगळे प्रोटोकॉल फॉलो झाले होते. परेड संचलनाच्या याच्यात आमचा महाराष्ट्र वन विभागाचा पाठवून होता. त्या पद्धतीने झेंडावंदन झालं, परेड निरीक्षण झाली, त्यानंतर परेड संचलन झालं, वेगवेगळे चित्ररथ त्या परेड ग्राउंड वरून गेले. नंतर बक्षीस वितरण हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यातला चालू होता. आणि दरम्यान जे भाषण पालकमंत्र्यांनी केलं काल, त्या भाषणामध्ये जे महत्वाचं होतं, मी मगाशी पण म्हणाले की 5 वर्षानंतर एक पिढी बदलत असते. जी पिढी आज 5वीला आहे ती उद्या 10वीला 5 वर्षांनी असते आणि 10वीची पिढी ही 15वीला त्या टप्प्यात असते. तर 5 वर्षाचा खूप मोठा गॅप पडतो आणि 5 वर्षाचीच आपण पिढी समजली. तर काल बरेचसे शाळेचे स्काउट गाईडचे प्लाटून तिथे होते, आरएसपीचे प्लाटून होते, जे शालेय वर्गीय विद्यार्थ्यांचे होते. तर तर आम्ही सगळे त्या लोकांना तेवढा अवेअरनेस नाहीये, कारण पुढची पिढी त्यांना जे शिकवते तेच ते आत्मसात करतात. तर काल आम्ही आज ह्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत की आम्ही भारताच्या स्वातंत्र्याचा 50वा वाढदिवस पण बघितलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढचाही टप्पा आम्ही बघतो आहोत. तर आम्हाला आधीच्या उलाढाली सगळ्या माहिती आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला काही बेसिक गोष्टी अगदी तंतोतंत माहिती आहे. तर आम्ही अजूनही स्वतःला विद्यार्थी समजतो. येणारा कोणीही वक्ता असेल तर त्याला आम्ही त्याचं श्रवण करत असतो. तर प्लाटून मध्ये उभं असताना आम्ही मंत्र्यांचं भाषण ऐकत होतो. त्याच्यामध्ये त्यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत जो प्रजासत्ताक दिन कालचा आपला राष्ट्रीय सण होता आणि त्या राष्ट्रीय सणाला जे कारणीभूत होते असे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, जे विश्वरत्न आहे, जे भारतरत्न आहे, त्यांचा साधा नामोल्लेख पण केला नव्हता. आणि सूत्रसंचलन करणाऱ्या व्यक्तीने तरी ते त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवं होतं की संचलनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी होत्या. उदाहरणार्थ आरएसपीचा प्लाटून पूर्ण महिलांचा होता, होमगार्डचा पूर्ण प्लाटून हा पूर्णपणे महिलांचा होता, नागरी संरक्षण दलाचा प्लाटून पूर्णपणे हा महिलांचा होता. हा महिलांना असं मैदानात आणलं कोणी? ह्याला कारणीभूत डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत. हे निदान त्यांनी तरी सांगायला होतं. म्हणजे त्यांचं जे सूत्रसंचलन होतं ते स्क्रिप्टेड होतं. सांगायचा मुद्दा असा की जी शालेय मुलं होती ती तिच्या 8वी-9वीच्या वर्गातली होती. मी सांगितलं की 5 वर्षानंतर पिढी बदलते. तर त्यांना हे संस्कारच दिले नाही, त्यांना हा जर अभ्यासच सांगितला गेला नाही की 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो, कोणामुळे केला जातो, या दिवशी काय घडलं आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर या दिवशी द्यायला हवी होती, ती महाजनांनी दिली नाही. म्हणजे ती पिढी कायमस्वरूपी अंधारातच असेल. जे नाही ते ज्ञान त्यांना प्रोव्हाइड केलं गेलं. लेटेस्ट ज्या व्यक्तींनी बाबासाहेबांच्या संविधानावरती मोठमोठाली मंत्रिपद आज ते उपभोक्ता आहे, त्यांनी काय केलं हे सुद्धा त्यांनी तिथे मांडलं. परंतु त्या मंत्र्यांना त्या संविधानाने त्या पदावर आणलं, त्या संविधानाचा जो निर्माता आहे त्याचा साधा नामोल्लेख पण केला नाही. तर हे मी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गेले. त्यांचा वेळ न घेता मी इतकी शिस्तबद्ध पद्धतीने तिथे गेली की बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू आहे, कुठल्याही प्रकारचं त्यांना डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून सूत्रसंचलन करणाऱ्या व्यक्तीला मी रिक्वेस्ट केली की त्यांचा वेळ बहुमूल्य आहे, ते व्हीआयपी आहे, झेड प्लस सिक्युरिटी, ते लगेच निघून जातील बक्षीस समारंभ झाल्या नेहमीचा आमचा अनुभव आहे. मला फक्त त्यांच्याशी इथून 10 फुटाच्या 12 फुटाच्या अंतरावरून मला फक्त इथून त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देऊ द्या की साहेब तुम्ही
तेव्हा ते माझ्यासाठी साहेब म्हणून मी उल्लेख करणार होते, आता कधीच करणार नाही आणि करायचंय नाही. की तुम्ही आज तुमच्या भाषणामध्ये जो महामानव या संविधानाचा, या राष्ट्रीय सणाचा जो महत्व आज ज्याला आहे त्याचा तुम्ही नामोल्लेख पण केला नाही. इतकं साधं मला बोलायचं होतं. ह्याला तुम्ही जे म्हणताय की काल वाद झाला, याला वाद कसा म्हणू शकतो? वादाला वाणी पण तशी लागते सर, हे तुम्हाला माहिती आहे. तर मी एवढं नम्रपणे माझं मत त्यांना मांडणार होते आणि मला तिथे झिडकारलं गेलं, माझ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. इव्हन जी व्यक्ती तिथे सूत्रसंचलन करत होती, एक महिला होती, तिला पण हे कळायला हवं होतं की नाही, त्यांच्याकडनं ती चूक झाली आणि ही फक्त त्यांच्याकडनं त्यांना ती चूक निदर्शनास आणून देत. तिने सुद्धा मला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही, त्याही निषेधात करते. माझ्या काही तिच्याशी दुश्मनी नाही. पण त्याच्या उपर मग मला तो सण कोरडा कोरडा वाटला. जर बापाला तुम्ही म्हणतच नाहीये बाप, आणि हा तुमचा आमचा सगळ्यांचा बाप आहे, तर आज माफ करा, तुम्ही सुद्धा मीडियावर एवढं स्वातंत्र्य उपभोगून आज आमचा इंटरव्ह्यू तुम्ही लाईव्ह करतात. हे स्वातंत्र्य सुद्धा तुम्हाला संविधानामुळेच मिळालेलं आहे, हे सुद्धा तुम्ही नाकारू शकत. संविधान हे सकाळपासून ते रात्रीच्या उशिरापर्यंतच्या दिनचर्येमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी वापरतो. हा माझा अधिकार आहे, हे माझं कर्तव्य आहे. मग काल मला तिथे झिडकारलं गेल्यावरती माझ्या बापाला जेव्हा नाकारलं जाते, तर त्याला मी कसं काय मानू? मला तो माझा आणि माझ्या बापाचा अपमान वाटला. अधिकारी, कायदे मंडळाचा ज्यांनी राजीनामा दिला होता आमच्याच महिलांच्या उद्धारासाठी, त्यांचं ऋण फेडण्याचा काल दिवस होता. म्हणून मी फक्त त्यांच्या प्रजासत्ताक दिनाचा आणि त्यांचा काय संबंध आहे की आज जे संविधान दिवस आहे तो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्यामुळे आहे असं सांगून, माझी इच्छा ही होती की जी पिढी मागे उभी होती ती घडावी, त्यांना खरा इतिहास कळावा, म्हणून मी एवढा शब्द बोलून डॉक्टर बाबासाहेबांचा जयघोष केला. आणि त्याच मला पोलिसांनी अगदी आरोपीसारखं पकडून नेलं. आणि मला ते समजवत होत्या की हा प्रोटोकॉल नाही, हे अमुक नाही, तमुक नाही. तेव्हा माझ्यातली आजची बाबासाहेबांची भीमकन्या निश्चितचपणे तिथे जागृत झाली आणि मी जे बोलून दाखवलं की माझी नोकरी गेली तरी चालेल, पण मी बाबासाहेबांचं झिडकारणं, नाकारणं मी सहन करू शकत नाही. कारण ज्या पोलीस कर्मचारी होत्या त्या सुद्धा वर्दीवाल्या फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या कृपेमुळे, एवढं नाही तर त्यांच्या भिकेमुळेच मी म्हणते त्या तिथे होत्या. कारण त्यांनाही कळत नव्हतं की आपण संविधानामुळे इथे आहोत, आणि ही भित्री सगळी जी जमात आहे त्यांच्यामधून मला बाहेर पडायचं होतं. कालची ही पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगते. बर. आता त्यानंतर गिरीश महाजन यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही नाव घेतलं नाही आणि त्यामुळे एक गोंधळ थोडाफार झाला. त्यांनी असं म्हटलं की हे अनावधानाने झालंय, जाणीवपूर्वक केलेलं नाहीये. त्यांची अगोदरची भाषणं ते म्हणाले की मी नावं घेतलेली आहेत, आज घेतलं नाही, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली. ठीक आहे ना, विसरू शकतो ना माणूस एखादं नाव घ्यायचं. इतका मोठा विषय असण्याचं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला की नाव घेणं गरजेचंच होतं त्या ठिकाणी? विसरू शकतो ना माणूस, आहे विसरू शकतो तो. हा, विसरू शकतो हे कसं म्हणतात सर? मी मगाशी पण म्हणाले की एखादा जर लग्न समारंभ असेल आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये, तर वरमाईला त्या दिवशी खूप महत्व असतं आणि तिला जर तो मान दिला गेला नाही, मग ती शेतकरी बाई असो किंवा कलेक्टर असो, जर त्या लग्नात ती वरमाईला मान असतो, मग ती कलेक्टर पदाची असो किंवा शेतकरी शेती काम करणारी असो, पण त्या दिवशी तिला तो मान द्यावाच लागतो. नाहीतर तिच्या तो नवरदेव आहे त्यालाही तो अपमान वाटतो. तसंच काल एक वरमाई आपण म्हणू शकत, वरमाई हे मी एक उदाहरण म्हणून देते. काल बाबासाहेबांचा मान होता आणि आम्ही तिथे त्यांना जर मान नसता दिला तर तो चुकीचाच होता. आणि ते एवढे मोठ्या पदावर आहेत, त्यांनी हे अनवधानाने ते विसरणं हे मान्यच नाही होत. बरं ते विसरले तर सूत्रसंचलन करणाऱ्या व्यक्तीने पण त्यांना निदर्शनास किंवा निदान त्यांनी तरी त्यांच्या वक्तव्यात कुठेतरी उल्लेख करायला हवा होता, तरी आमचं समाधान आहे. पण पण तुम्हाला असं त्यांची वाटतंय का हे सगळं जाणीवपूर्वक झालंय? कारण भाजपचे हे आत्ताच नाहीये, म्हणजे भाजप किंवा भाजप ज्या मुशीतून आलेला आहे तो संघ असेल, त्या संघाने 1948 साली बाबासाहेबांचे पुतळे हे दिल्लीच्या रामलीला मैदानावरती जाळले होते. म्हणजे ती विचारधारा आहे त्यांची, म्हणजे हे काय आत्ताच नाहीये. म्हणजे अगदी गिरीश महाजन कितीही म्हणत असले की अनावधानाने झालेलं आहे, तरी हे असं कोणी मान्यच करू शकत नाहीत की ते एवढ्या मोठ्या पदावर आहे. तुम्हाला पण माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्याकडनं असं नाव विसरलं गेलं असेल. तुम्हाला असं वाटतं हे जाणीवपूर्वक महापुरुषांना बदनाम करण्याचं किंवा त्यांना टार्गेट करण्याचं काम भाजप किंवा या मंडळींकडून केलं जात आहे? मी विशिष्ट पक्षाचं नाव घेणार नाही, परंतु लोकांच्या निदर्शनास येते की कोण हे जाणून बुजून करते आणि का करते. कारण
कधी कधी काळी त्यांनी आमच्या सगळ्यांना व्यक्ती म्हणून नाकारलं होतं. त्यांना म्हणजे हे ते एक्सेप्टच करत नाहीये जे कोणी आहेत. त्यांच्या वारंवार कृतीतून आपल्याला ते दिसतंय, जाणवतंय की बाहेर राहणारी लोक आज संविधानात कशी येऊन विधानसभेत कशी येऊन बसतायत, लोकसभेत कशी येऊन बसतायत. आणि हे पण त्यांना मान्य नाही की संविधान एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या व्यक्तीने दिलेला आहे. म्हणजे ते मान्यच करत नाही त्यांचा ग्रेटनेस. ते जातीशीच बांधील असतात की विशिष्ट जातीत जन्माला आलेली व्यक्तीच ग्रेट आहे, हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते त्याच्यावरच ठाम आहे. त्यांना मान्य कुठे आहे आमचं ग्रेटनेस त्यांनी मान्य केलं. आम्हाला व्यक्ती म्हणून सतत नाकारले गेले आणि तुम्ही जे म्हणतायत तीच तर त्यांची मानसिकता आहे. ते सोडून सगळे शूद्र आहेत. ते सोडून सगळे शूद्र फक्त एकमेव श्रेष्ठ आहेत. मला मला एक आता तुमची घाई पण आहे, बऱ्याचशा गोष्टी होत आहेत तुमच्या एकंदरीत बॉडी लँग्वेज वरून ते दिसतंय. मला एक दोन प्रश्न विचारायचे शेवटचे. नाही, मला ऍक्च्युली जाधव मॅडमनाच विचारायचं होतं की कशा पद्धतीने म्हणजे आता त्यांनी बिनधास्तपणे या सगळ्या महाशक्तीची टक्कर घेतलेली आहे, तर परिणामाची विचार साहजिक आहे, त्यावेळी तो विचार आला नसेल नोकरीचा वगैरे, आणि त्यांनी तो बोलून पण दाखवला. आता ह्या पुढे कालपासून आजपर्यंत त्यांच्या विभागाकडून त्यांना काही नोटीस किंवा अशा पद्धतीचे काय कागदपत्र किंवा काय त्यांना हे झालंय का, नोटीस वगैरे दिली आहे का? काही आम्हाला आमच्यापर्यंत काही आलेलं नाहीये सर. माधवी ताईंना पण माहितीये, मला पण माहितीये, त्याचा मागोवा आम्ही घेतोच आहोत. तसं अजूनपर्यंत तरी काही आम्हाला लेखी स्वरूपात डिपार्टमेंटने किंवा अ, अ, कोणी अजून तसं काही कळवलेलं नाहीये. म्हणजे त्या आणि त्या त्या घटनेची चौकशी व्हावी, चौकशी करावी, नेमकं काय झालं काय नाही या संदर्भात पण तुम्हाला डिपार्टमेंट कडून काही आलेलं नाहीये? नाही, अजूनपर्यंत तरी आमच्या डिपार्टमेंट कडूनही आम्हाला काही आलेलं नाही अजून. आता काल हा जेव्हा प्रकार झाला त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी फोन केला आणि सांगितलं की आम्ही कायदेशीर मार्ग जो आहे तो देखील अवलंबण्याच्या तयारीमध्ये आहोत. त्याची काय प्रक्रिया, तुम्हाला काय त्याची माहिती मिळाली आहे का? की कालपर्यंत बातम्या अशा चालल्या होत्या की गिरीश महाजन यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकते, इथपर्यंतची सगळी तयारी झालेली आहे. तर त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे का? त्या संदर्भात झालं असं सर की आम्ही माहिती काढली आणि अभ्यासही केला. ॲट्रॉसिटीमध्ये ते बसत नाहीत. त्यांचं म्हणणं असं होतं की मी कुठलंही अपमानास्पद वाक्य बोललेलं नाहीये किंवा कुठलाही अपमान केलेला नाहीये. जेव्हा आम्ही आमच्या ॲडव्होकेट यांना विचारलं तर त्यांचं सुदैव की ते बसत नाहीये. पण आणि आमचं म्हणणं आता असं आहे की ते वारंवार हेच म्हणतायत की अनावधानाने झालेला आहे, दिलगिरी व्यक्त करतो, एखाद्या कोणाचं नाव राहिलं असेल तर. पण आमचं म्हणणं हे आहे की अनावधानाने कसं आपल्याकडून हे नाव राहू शकतं. बाबासाहेब, एखादं कोण समजतात बाबासाहेबांना? म्हणजे तुम्ही एकतर आचरणामध्ये बाबासाहेबांना आणलेलं नाहीये, म्हणून एकतर ते तुमच्याकडून बाबासाहेबांचं नाव स्वतःहून डावललं जातंय, म्हणजे हे मुद्दामून केलं जातंय. अनावधानाने झालं म्हणजे तुमच्याकडून काल झालेली चूक त्याच्यावर तुम्ही पांघरून घालत आहात, बरोबर? आणि सोशल मीडियावर पण तुम्ही मागचे व्हिडिओ व्हायरल करत आहात आणि त्याच्यातून असं दाखवण्याचा प्रयत्न होत आहे की आम्ही बाबासाहेबांना स्वीकारतो, मानतो, जयंतीमध्ये विशिष्ट कलरचे कपडे घालून आम्ही नाचतो, अंगा खांद्यावर घेऊन आम्ही नाचतो, असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काल. तर आपल्या चुकावर पांघरून घालण्यापेक्षा जर त्यांनी त्यांच्या दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये जर ते म्हटले असते अंतःकरणातून की माझ्याकडून चूक झाली आहे किंवा बाबासाहेबांचा नामोल्लेख केला असता तरी कुठेतरी मान्य केलं गेलं असतं सर. म्हणजे त्यांनी जी चूक केली ती चूक त्यांनी मान्य न करता बरोबर फक्त त्याच्यावर सारवासारव करायचं असं त्यांचं स्टेटमेंट, असं तुमचं म्हणणं आहे? त्यांनी सारवासारव केली अनावधानाने. म्हणजे अनावधानाने हा शब्द त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. हा, आता ते म्हणतायत की अनावधानाने झालं. उद्या उठून जर का अजून एखाद्या कोणाचं मंत्री महोदयांचं भाषण होत आहे किंवा काही होत आहे कुठे प्रोग्राम मध्ये म्हणजे जयघोष केला जातो आहे, मग तिथे पण प्रत्येक जण असंच म्हणेल का की अनावधानाने झालं म्हणून? म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे हे किती वेळेस आता सहन करणार आहोत? याच्या आधी तर खूप काही घटना घडून गेलेल्या आहेत. पण काल आम्ही जे काही परेडमध्ये होतो, परेडमध्ये आम्ही वाट बघत होतो की जयघोष झाला, भाषण झालं, सगळं काही झालं. सगळ्या महापुरुषांचे आम्ही सन्मान करतो नाही असं नाही. प्रत्येक महापुरुषांनी त्यांच्या कार्यकाळानुसार त्यांची कामगिरी बजावलेलीच आहे. आज सगळेच आमच्या पुढे आदर्श आहेत. पण आणि आदर्श आहेत, पण मग कुठेतरी काल 26 जानेवारी होती, 1950ला संविधान लागू होत आहे.
आणि काल बाबासाहेबांचं नाव डावललं जात आहे, हे मुद्दाम केलं जातं. बरं, मुद्दाम केलं जातंय असं तुमचं म्हणणं आहे. आणि सरकारचे जे काही कामं जर आपण बघितली, अगदी भगतसिंग कोश्यारी जे माजी राज्यपाल होते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असेल, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जी झरळ उठली, त्याच भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्यामुळे सरकारची मानसिकता काय आहे, सरकार कुठल्या विचारधारेचं आहे आणि कशा पद्धतीने ते चाललंय, बहुजन महापुरुषांचा नेहमीच अपमान करणारं हे सरकार आहे आणि त्यांचे मंत्री देखील अशाच पद्धतीने वक्तव्य करत आलेले आहेत. हे कालचं गिरीश महाजन यांचं एक वक्तव्य नाहीये किंवा एक घटना अशी नाहीये. यापूर्वीही बऱ्याच अशा घटना झालेल्या आहेत, ज्याचा मी उल्लेख केला. RSSने 1948 साली दिल्लीच्या रामलीला मैदानावरती बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळले होते. त्यामुळे हा विरोध जो आहे तो बाबासाहेब होते त्यावेळी पण होता आणि अजूनही आहे. त्यामुळे हा संघर्ष असाच चालू राहील. तुर्तास तुम्ही जो आम्हाला वेळ दिला, जी काय माहिती दिली कालच्या घटनेच्या संदर्भातली, तुमचा आणि माधवी मॅडमचं मुंबई आउटलुक कडून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबेल. धन्यवाद.